हे गाईज, वेलकम बॅक टू आनंद ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमच्या गावाची जत्रा करंजीची. तर पहिल्या ब्लॉगची सुरुवात पण ही आमच्या जत्रेपासून झाली होती. तर आज त्या गावाची जत्रा आहे आणि हा त्याचा दुसरा ब्लॉग असणार आहे. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, यात्रा कमिटी सदस्यांना सहकार्य करा. अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा यात्रा उत्सव संपन्न होत आहे. पहाटेपासूनच या ठिकाणी भाविकांनी उत्तरेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी भाविकांचा मिळत आहे. यात्रेनिमित्त आलेले असंख्य हजारो भाविकांना यात्रा कमिटी व करंजी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत, त्यांचे हार्दिक अभिनंदन. आता या ठिकाणी पैठणवरून सुमारे 300 ते 400 तरुणांनी कावडीने आणलेल्या गंगाजलाने ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानचा जल अभिषेक होणार आहे. तसेच पालखी देखील आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे. तरी सर्व भाविकांनी थोडंसं थांबायचंय. कावडीवाल्याला पालखीवाल्याला आतमध्ये येऊन द्यायचंय. गेले 2-3 दिवस त्यांनी पायी प्रवास करून सर्व तरुणांनी या ठिकाणी ही पायी कावड आणलेली आहे. सर्वांच्या या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. 2 दिवस आजपासून भरगच्च असे धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या यात्रा कमिटीकडून या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्व भाविक भक्तांनी, ग्रामस्थांनी अवश्य लाभ घ्यायचा आहे. हा यात्रा उत्सव संपन्न होत आहे. मोठ्या संख्येने महिला भगिनी आता आपल्या उत्तरेश्वर शहरमध्ये सर्व मंडपामध्ये उभ्या आहेत. त्यांना देखील आव्हान आहे, त्यांनी आपले लहान मुलं सांभाळा, पर्स सांभाळा, मोबाईल सांभाळा, सोने चांदीचे दागिने सांभाळा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. उत्तरेश्वर यात्रेनिमित्त आलेल्या हजारो भाविकांचे यात्रा कमिटी व करंजी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन.
गर्दीमुळे पालखी पुढे यायला थोडा वेळ लागत आहे. पालखीला रस्ता मोकळा करून द्या. गर्दीमुळे पालखी पुढे यायला वेळ लागत आहे. पालखीला रस्ता मोकळा करून द्या. मुलांची सजावट यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे. तरुण महिलांचे सावकाश गंगाजलाने आपल्या ग्रामदेवतेला अभिषेक झाला. सावकाश चला पालखी सावकाश हातमध्ये येऊ द्या. त्याचा उत्सव या ठिकाणी तरुणांच्या दिसून येतो. यावेळी द्या काळजीमध्ये काही थोडं थांबा. काही थोडं बाजूला या. पायी काळजीमध्ये सहभागी झालेल्या सर्व तरुणांच्या यात्रा कमिटीच्या वतीने करंजी ग्रामस्थांचे हार्दिक स्वागत. निमित्त आलेल्या सर्व हजारो भाविक भक्तांचे यात्रा कमिटी हार्दिक स्वागत. कावडीवाल्या तरुणांनी या ठिकाणी अतिशय शांततेत व्यवस्थित. आता आम्ही गावातून निघालो आहे. इथून भैरवनाथाचं एक मंदिर आहे, तिथे जायचं आहे भैरवनाथला, कारण 4 दिवसानंतर तिथे जत्रा असते. मग एकदाच हे करंजीची महादेव जत्रा झाल्यानंतर आम्ही तिथे पाय पडण्यासाठी जातो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे असं खूप छान काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. असं बाहेर असं एक कुस्तीचं हे केलेलं आहे. जत्रेत दिवशी कुस्तीचं नियोजन केलेलं असतं. इथे तुम्ही बघू शकता कुस्तीचा आकडा कसा आहे. पाणी प्यायला ठेवलं. पहिले इथं खूप 7-10 माठ राहायचे पाणी पिण्यासाठी, आता 3च ठेवले. भैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो दागडा देवीचे दर्शन घेण्यासाठी. तर ती जत्रा झाल्यानंतर इथे पण जत्रा असते. हे तुम्ही बघू शकता देवीचं असं मंदिर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.